या ठिकाणी आपण खांडेपारगाव येथील टुक्कुडमोडी नदीपाशी आहोत. खांडेपारगाववरून पलीकडे बांगरवाडा वस्ती, काळे वस्ती, करपे वस्ती आणि धनगर वस्ती अशा 4-5 वस्त्या आहेत. आणि या ठिकाणी टुक्कुडमोडी नदीवरून पलीकडे जाण्यासाठी एकही पूल नाही आहे. खांडेपारगाववरून या 4 वस्त्यांकरिता जाण्याकरिता एकही पूल नाही आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यामध्ये या नागरिकांना संपर्क तुटतोय आणि या ठिकाणावरून पलीकडे जायचं म्हणलं तरी या नागरिकांना अंगावरचे कपडे काढून, कपडे हातात घेऊन किंवा पोहत पोहत यावं लागतं. हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि दरवर्षी पलीकडच्या वस्तीवरच्या लोकांचा पावसाळ्यामध्ये पाणी आलं की संपर्क तुटतो. त्यामुळे प्रशासनाला एवढी विनंती की या ठिकाणी या नागरिकांना जीव घेणा प्रवास हा टाळला पाहिजे. आणि त्या ठिकाणी आता या ठिकाणी पुलाची प्रस्तावना करणं गरजेचं आहे. या नागरिकांना ही आजची परिस्थिती नाही, गेल्या 7 ते 8 वर्षापासून हा पूल तुटल्यामुळे या ठिकाणी या 4-5 वस्त्यावरील नागरिकांना हा दरवेळेस पावसाळ्यामध्ये हा जीव घेणा प्रवास करावा लागतोय. म्हणून प्रशासनाला विनंती की या ठिकाणी पुलाकरिता पूल आवश्यक आहे, त्याच्याकरिता पाठपुरावा करणं गरजेचं आहे आणि प्रशासनाने पाठपुरावा करावा ही विनंती. हा या ठिकाणी या नागरिकांना काही आणायचं म्हणलं तरी त्या ठिकाणी पोहत यावं लागतं. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे हा या वस्त्यांचा जो काही संपर्क तुटलेला आहे याच्याकरिता प्रशासनाने भविष्यामध्ये हा संपर्क तुटू नये यासाठी उपाययोजना कराव्यात ही एवढी प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो. आणि या ठिकाणी जो काही या वस्तीवरील नागरिकांना जीव घेणा प्रवास करावा लागतोय, सगळ्याला पाण्यात कसं जाता येतंय? येता का इकडं? यंदा सगळ्यांना एक तर पोहत त्या काठाला निघलं तर या काठाला पोहत यावं लागतंय. आणि या ठिकाणी हा अतिशय